यवतमाळच्या महागावात प्रतिबंधित कापूस बियाणाचा 5 लाखांचा साठा जप्त। लाडखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून एकाला घेतलं ताब्यात। प्रतिबंधित बियाणांची 400 पाकिटांच्या विक्रीची मिळाली होती माहिती। जालन्यात एक सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध। श्रीकांत उर्फ शिर्या ताडेफकर असं गुन्हेगाराचं नाव। गुन्हे शाखेच्या पथकानं पाठलाग करून ठोकल्या बेड्या। गोंदियाच्या सालेकसामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांविरोधात गुन्हा। कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 190 जनावरांची सुटका। राजा रघुवंशी खून प्रकरणात आरोपी लोकेंद्र सिंह तोमरला मेघालयात नेणार। तोमरला 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड। लोकेंद्रवर सोनमची पिस्तूल आणि 5 लाख रुपयांची बॅग नष्ट केल्याचा आरोप। दौंडमध्ये सावकारकीच्या वादातून मारहाण। अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांचा मुलगा रितेश यांच्यावर गुन्हा दाखल। अकोल्यात दारू पिऊन तळीरामांनी केली बस स्थानकावर बैठकीच्या खुर्च्यांची तोडफोड। दारू पिण्यावरून वाद होऊन आतापर्यंत जिल्ह्यात 2 ते 3 हत्या। बुलढाण्यात धारदार शस्त्रानं 32 वर्षीय तरुणाची हत्या। 2 जणांना अटक। चंद्रपुरात वाळू माफियांचा सुळसुळाट। शासकीय गाडीपुढे कार पार्क करत जप्त केलेले हायवा लावले पळवून। चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील घटनेनं खळबळ। जालन्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर घनसावंगी पोलिसांची कारवाई। आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त।